मंत्री आशिष शेलार दिल्ली दौऱ्यावर. शेलारांनी भाजपचे नवनियुक्त कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घेतली भेट. वर्ध्यातल्या देवळीमध्ये नवनीत राणांचा रोड शो. शोभा तडस यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा मैदानात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठक. भाजपकडून 50-50 जागा वाटपाची भूमिका कायम. परभणीमध्ये काँग्रेसकडनं इच्छुकांच्या मुलाखतींना विविध प्रभागातील इच्छुकांची मोठ्या संख्येनं हजेरी. परभणी पालिका निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार. पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची माहिती. बुलढाण्यामध्ये फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट्सवर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 28 बुलेटचे मॉडिफाईड सायलेन्सर केले जप्त. चालकांनाही ठोठावला दंड. रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना 25,000 रुपये मिळणार तर 1.5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार. नितीन गडकरींची मोठी घोषणा. नाशिकच्या येवल्यामध्ये पुणे इंदौर महामार्गावर टँकरची रिक्षाला धडक. अपघातामध्ये 6 जण जखमी. टँकर चालक फरार. 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.